दोघांच्या मध्ये अंतर राखून ती आदित्यच्या मागे बसली. रात्रीचा 1 वाजलेला. रस्त्यावर गाड्यांचं प्रमाण तुरळकच होतं, म्हणजे अगदी एखादी दुसरीच गाडी असावी. आदित्य सुसाट वेगात बाईक चालवत होता. ती सुद्धा तो स्पीड एन्जॉय करत मागे निवांत बसली होती. आधी वाद झाला असला तरी आता कुठे जातोय हे तन्वीने विचारलं नव्हतं, आणि नाही आदित्यने ते स्वतःहून तिला काही सांगितलं होतं. आता बस ते निघाले होते, त्यांच्या दोघांचाच पहिला एकत्र प्रवास करायला. रात्रीची ती थंड हवा आणि बाईकची स्पीड तन्वी मागे बसून एन्जॉय करत होती. तिने तिचे दोन्ही हात अलगद लांब पसरवून चेहरा आकाशाच्या दिशेने वर केला. आदित्य मधूनच तिला बघत होता, पण अजून तरी तो शांत होता. तिने मगाशी तिच्या रेस्क्यू मिशनवर जाताना बांधलेला बन सोडून केस मोकळे करत हळूच मान हलवली. त्यामुळे तिचे केस मोकळे होऊन हवेवर स्वार करत होते. डोळे बंद करून त्या सुसाट वाऱ्याचा ती आनंद घेत होती. एकदम निवांत, कसलाही विचार न आणता ती एन्जॉय करत होती. आदित्यने तिच्याकडे बघितलं आणि त्याच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू आलं. तन्वी, हवेचा आनंद घेता घेता पक्ष्यांच्या विधीचा आनंद घेऊ नकोस म्हणजे झालं, आदित्यने आवाजात हसू आणत सांगितलं. बाईक चालवताना बोलत असल्याने तो थोडं ओरडून बोलत होता. आदित्य, ती आदित्यकडे बघत बोलली. एखाद्याला जोराची आली तर तुझं काही खरं नाही. तो परत काहीसं हसू उडवत बोलला. काही होणार नाही, रात्री पक्षी नसतात हे माहीत नाही का तुम्हाला? शाळेत नीट लक्ष दिलं असतंच तर कळलं असतं, रात्रीसुद्धा पक्षी असतात. वटवाघूळ आणि बस आलं लक्षात. जर त्यांनी विधी केला तर तुमच्याच कपड्यांना पुसेन, तन्वीने वाकडं तोंड करत सांगितलं. ते पूस, पण समज डायरेक्ट तोंडात. आदित्य पुढे काही बोलण्याआधीच मागून त्याला एक चापट पडलेली. त्याने बाईकमध्येच थांबवली. रस्ता पूर्ण शांत होता, त्यामुळे रस्त्यात मध्येच बाईक थांबवलेली. मारतेस काय? बाईक चालवतोय ना? गप्प चालवा ना मग, तुम्हाला काही विचारलं होतं का मी? तन्वी बोलली तसं त्याने परत बाईक चालू केली. थोडा वेळ शांत बसून तन्वीने परत तिचे हात पसरवले. गळ्यात बांधलेला स्ट्रॉल हातात घेऊन ती तो हवेत उडवत होती. तिची चालू असलेली नाटकी पाहता आदित्यने आधीच बाईकचा स्पीड कमी ठेवलेला. मध्येच आरशात बघत तो बाईक चालवत होता. काही वेळ तन्वी तसंच शांत बसून बाईक राईडचा आनंद घेत होती. नीट बस, नाहीतर घरी जाण्याऐवजी आपण ढगात जाऊ. परत त्याने तिला चिडवायला सुरू केलं. मी नाही बसणार नीट. नसेल जमत तर मला प्रियाकडे सोडा. मी नव्हतं सांगितलं लॉंग ड्राईव्हला घेऊन जायला. तन्वी त्याला त्रास देण्यासाठी मुद्दाम उभी राहत बोलली. ती बाईकवर उभी राहिल्याने त्याने स्पीड अजून थोडा कमी केला. ती मनसोक्त हवेत उडाल्याचा आनंद घेत होती. तो बॅलेन्स करत तिला बघत होता आणि त्राससुद्धा देत होता. हो तर, मला खूप हौस आहे ना तुझ्यासोबत फिरण्याची. ते दोघेही भांडत होते, पण चेहऱ्यावर एक स्मित होतं. तो पाडणार नाही याची तिला खात्री होती, म्हणून तीही निर्धास्त होत एन्जॉय करत होती. होती ना हौस फिरण्याची, झाली असेल ना पूर्ण? हो तर, डोकं फिरलं होतं म्हणून जंगली भूताला सोबत घेऊन आलो. नीट बस ना जरा. मी नाही बसणार. पहिल्यांदा आम्ही कोणाच्या तरी मागे बसले, नाहीतर नेहमी मीच बाईक चालवते. सो मी आता एन्जॉय करणार. तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर घरी सोडा. असं आहे का? मग बस, तूच चालव. मीही मागे बसून एन्जॉय करतो. काही गरज नाही, चालवा बाईक अँड डोंट डिस्टर्ब मी. तसंही आधीच मला खूप भूक लागली आहे, त्यात तुम्ही अजून डोकं खाऊ नका, तन्वीने सांगितलं. तसं आदित्यने लगेच ब्रेक मारला. बाईक स्लो असली तरी ती बाईकवर दोन्ही बाजूने स्टँडवर पाय ठेवून हात दोन्ही बाजूला पसरवून उभी होती. अचानक मारलेल्या ब्रेकने ती त्याच्या अंगावर पडली, पण तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवून लगेच स्वतःला सावरलं. बाईक चालवता येत नाही तर शिकून घ्या. असंच कोण ब्रेक मारतं? आता पडले असते ना मी, तन्वी पाठी बसत बोलली. तू जेवली नाहीस? तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याने विचारलं. ती ऑफिसमधून 8ला निघालेली, त्याला आठवलं.
हो, कधी जेवणार? घरी जाण्याआधीच मला इथे घेऊन आलात. तन्वी आजूबाजूला बघत बोलली. काय खाणार? आदित्यने शांतपणे विचारलं. तसं तन्वीने आजूबाजूला बघितलं. सर्व दुकान बंद होती. गाड्या, पान, झाडं काहीही चालेल. आजूबाजूला बघत तिने सांगितलं. तसं त्यानेही आजूबाजूला बघितलं. एकही दुकान किंवा हॉटेल चालू नव्हतं की तो काहीला काय घेऊ शकेल. जवळपास काही चालू आहे का ते बघू, आदित्यने सांगत बाईक स्टार्ट केली. तन्वी थोडा वेळ शांत बसेल असा अंदाज लावत त्याने बाईक फास्टमध्ये घेतली. थोडा वेळ शांत बस, पोहोचलो आपण. शांत बसून तिने स्ट्रोल काढलेला बघून तो बोलला. तसं ती गप्प बसली. जवळच असलेल्या मॅकडीच्या इथे त्याने बाईक थांबवली. चल, पार्सल आणा. तन्वी बाईकवरून उतरून त्याला ऑर्डर सोडत बोलली. आनावाली पाहिजे असेल तर आत चल. इथे खाल्लं तर टाईमपास होईल. त्यापेक्षा इथून जवळच एक तलाव आहे, तिकडे जाऊ, तन्वीने सांगितलं. तरी आत चल, पार्सल घेऊ, आदित्यने सांगितलं. तसं दोघे आत गेले. तन्वीला काही न विचारता त्याने तिच्यासाठी पार्सल घेतलं. तन्वीने सांगितलेल्या जवळच्याच तलावाच्या इथे ते दोघे गेले. तन्वी आणि प्रियाची नेहमीची भेटायची जागा. तिने तिकडे तलावाच्या इथे परत हात पसरले. मिस्ड यू सो मच, हळूच पुटपुटत डोळे बंद करून घेतले. आदित्यने तिच्याकडे बघत नकारार्थी मान हलवत बाईक पार्क केली आणि पार्सल घेऊन ती उभी होती तिकडे गेला. आजूबाजूला बघत जवळच्या सीटवर तो बसला. ओ आझाद पंची, या जरा, टेका इकडे, त्याच्या बाजूला बसण्याचा इशारा करत तो बोलला. ती आली तसं त्याने पार्सल तिच्या हातात दिलं. विचारलं पण नाही काय खायचंय ते. माझं चिकन लॉलीपॉप. प्रियू, आय मिस्ड माय लॉलीपॉप. बडबडत तिने ते पार्सल उघडलं तर त्यात त्याने लॉलीपॉपच आणले होते. तिने अविश्वासाने आदित्यकडे बघितलं. अक्षय बोललेला तुला अशा ऑड वेळेला फक्त लॉलीपॉप खायचे असतात, बाकी काही नाही. तिच्या नजरेतील प्रश्न बघून आदित्यने सांगितलं. ओ अक्षय, आय लव्ह यू. किती मोठं काम केलंस तू. ती लॉलीपॉप खात खातच बडबड करत होती. आता सांगशील तू तिथे का गेलेलीस? तिला एकटीला बडबड करताना बघून त्याने विचारलं. खाताना बोलायचं नसतं, माहीत नाही का? तिने सांगितलं. तसं त्याने डोक्याला हात मारून घेतला. आता तुझं काय चालू होतं? मॉमने खाताना कोणासोबत बोलायचं नाही ते सांगितलेलं. स्वतःसोबत बोलायचं नाही असं नव्हतं सांगितलं. सो मी तुमच्यासोबत नाही बोलणार, तन्वीने खांदे उडवत सांगितलं. तिचं ऐकून त्याने कसं बसं स्वतःचं हसू रोखलं होतं. एकदाच विचारेन, त्याला लॉलीपॉप दाखवत खाणार का नजरेनेच तिने विचारलं. मी कधीही काहीही खात नसतो, मी भुक्कड नाही. थँक्यू. आता माझ्याकडे असं बघू नका, नाहीतर माझ्या पोटात दुखेल. तिने आदित्यकडे पाठ केली आणि खाऊ लागली. हिचं काही होऊ शकत नाही या अर्थी त्याने परत मान हलवली. खाऊन झालं तसं ती आदित्यकडे तोंड करून बसली. इंटरव्ह्यू चालू करू शकता, तिने परवानगी द्यावी त्या पद्धतीने हात हवेत हलवत सांगितलं. आता नाटकी बंद कर आणि नीट सांग काय चालू आहे हे सर्व. काय, तुम्ही मला इथे खायला घेऊन आलात सो? तन्वी मस्तीपुरी, आता नीट सांग, आदित्यने रागात विचारलं. मला सांगा. तन्वी बोलतच होती की आदित्यने तिला अडवलं. मला आता मस्ती करण्यात आणि दुपारी केलं तसं एकही नाटक बघण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, सो पटकन सांग. काय सांगू, तुमच्या चमच्यांनी सांगितलं असेलच की. कुठे गेलेली ते नाही विचारत, का गेलेलीस ते विचारलं. आदित्यने विचारलं तसं तिने एक दीर्घ श्वास घेतला. मला नाही सांगायचं आणि मी तुम्हाला उत्तर देण्यासाठी. तन्वी, त्याने रागात नजर तिच्यावर स्थिर ठेवली. तुम्हाला घाबरत नाही मी, पण सांगते, तिने त्याच्याकडे बघत सांगितलं. स्वयंसिद्धामध्ये मागे एक जण आलेली, तिने सांगितलं. त्यांना त्यांच्या घरचेच या कामाला लावतात. मला बोलताना पण लाज वाटते आणि रागही येतो, पण घरचेच त्यांना
तन्वीचा शब्द पूर्ण होऊ न देता आदित्यने तिला अडवलं. बरं पुढे? त्यांना ही कामं करायची नसतात, पण यातून बाहेर कसं पडायचं म्हणून आमची टीम हे काम करते. काही रेस्क्यू टीम आहेत जे हे काम करतात. मला जमेल तसं मी सुद्धा जाते. पण तुला जायलाच पाहिजे का? आय मीन बाकीची टीम त्यासाठी तयार असते. त्यांनी ट्रेनिंग घेतली असते. मी सुद्धा ट्रेनिंग घेतली आहे. ओके, पण मला सांग, तुला कोण सांगतं तिकडे कोणाला नवीन जबरदस्ती आणलं आहे ते? समजतं आहे एक तिकडचीच. आश्रमात आलेल्या त्या मुलीला तिनेच बाहेर काढलेलं. तिच्याकडे तर काही ऑप्शन नव्हता आणि आता ती स्वतः त्यातून बाहेर निघूही शकत नाही, पण बाकीच्यांना वाचवते. इतकंच नाही तर स्वयंसिद्धासाठी डोनेशनसुद्धा देते नेहमी. तू तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न नाही करत? आदित्यने सहज विचारलं तसं ती मिश्किल हसली. आदित्य, आपण कितीही सहज जगत असतो ना, पण त्यांचं आयुष्य असं असतं का हे तुम्हाला माहीत आहे. तन्वी समोर त्या शांत तलावाच्या पाण्याकडे बघत होती. सर्वत्र पसरलेल्या अंधारात आजूबाजूला असलेल्या स्ट्रीट लाईट्सचा उजेड फक्त येत होता. ती समोर बघून बोलत होती, तो ऐकत होता. मागे असंच मी तिला विचारलं होतं की तू पण यातून बाहेर पड, तर तिने उलट मलाच विचारलं, मी यातून बाहेर पडून काय करू? मॅडम, तुम्ही बोलता मी हे काम सोडू, मग काय करू ते बी सांगा. तुम्हाला काय वाटलं हे काम करणारे आम्ही अशिक्षित असतो, काही कळत नाही का? तसं नाही. जसं बाकीचं सर्व जग बदललं तसं या कामातसुद्धा खूप काही बदल झालेत. फरक इतकाच आहे, आम्ही हे काम सोडू शकत नाही. माझी माय हेच करायची, त्यामुळे मला हेच करावं लागतं. मी शिकलेली आहे, पण बापाचा पत्ता नाही. त्यात तुमच्यासारखे कितीतरी शिकलेले लोक तिकडे येतात. मग मायसोबत बघून आम्हाला पण यावंच लागतं या कामात. आता इथे सुद्धा रजिस्ट्रेशन पद्धती आहे. चांगल्या शिकलेल्या असतील तर त्यांना मोठमोठ्या हॉटेलमध्ये बोलवतात. तिकडे तर पोलीससुद्धा तपास करायला येत नाहीत. जसं रेड लाईट एरियामध्ये सहसा पोलीस येत नाहीत, अगदी तसंच. फरक इतकाच असतो की ते श्रीमंत घरातील मोठी लोकं असतात. तिकडे तर खूप जण असे असतात की जे टी व्हीवर महिला सक्षमीकरणासाठी लढत असतात आणि टी व्हीच्या मागे. जुने एक आठवण आठवत तन्वीने त्याला सर्व सांगितलं. आदित्य, तो समीर म्हात्रे तिकडे रिसॉर्ट का बांधत होता समजला असेलच तुम्हाला. कुस्तीक हसत तन्वीने आदित्यकडे बघितलं. तसं त्याने होकारार्थी मान हलवली. पण थँक्स टू यू, निदान ते आश्रम तरी त्याच्यापासून वाचलं. बाकी त्याच्याशी आमनासामना तर होणारच आहे. तन्वी परत एकदा त्याच्याकडे बघत बोलली, तर त्याने आताही मानेनेच होकार दिला. थोडा वेळ कोणीच काहीच बोलत नव्हतं. नीरव शांतता पसरली होती. मी पार्टनरशिप करायला तयार आहे, पण तन्वीने शांतता मोडत सांगितलं. पण काय? आश्रमचं काम सुरू होईल तेव्हा त्यांना कुठेतरी सेफ जागेत शिफ्ट करायचं, किंवा त्याच आश्रमात त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने काम करायचं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्या आश्रमात जायचं नाही. तिकडचं जे काही आहे ते मी हँडल करेन. असं का? म्हणजे मी का नको जाऊ? आदित्यच्या या प्रश्नावर तिने रागात त्याच्याकडे बघितलं. तुम्ही एक बिझनेसमॅन आहात आणि बिल्डरसुद्धा. तिथे काहींना असं वाटतं सर्व बिझनेसमॅन सर्व सारखेच असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिकडे कुठल्याही पुरुषाला जायला परमिशन नाही. तन्वी तलावाकडे बघत सांगते. ओके ठीक आहे, सांगतो कसं करायचं ते. तुझ्या डोक्यात काही असेल तर सांग. आदित्यने शांतपणे सांगितलं. तिनेही मान हलवत होकार दिला. निघायचं? घड्याळात बघत त्याने विचारलं. 5 मिनिटं, तन्वी बोलली. तसं तोही शांत बसला. आदित्य, काय इतकी केअर करताय? प्लीज आता डॅडचं नाव पुढे करू नका. थोड्या वेळाने तिने त्याला विचारलं. डोंट नो. मग बस करा. आपण दोघंही पुरेसे मॅच्युअर आहोत, त्यामुळे भावनांचा गोंधळ घालू नका. तन्वी एकटीच बडबडत होती. तो गप्प बसून होता.
तुम्हाला माहीत आहे तुमचीही इतकी केअर केल्याने पुढे जाऊन काय होईल ते. सो डोंट गेट टू मच इन्व्हॉल्व. त्याला शांत बघून तिने सांगितलं, मी आहे तशीच राहणार आहे आणि तुम्हीही तसेच राहणार आहात. एकमेकांच्या कामात इंटरफिअर करून काही होणार नाही, सांगत तन्वी उठली. चल निघूयात. तन्वी निघू लागली तसं त्याने तिचा हात पकडत तिला थांबवलं. तिने एकदा पकडलेल्या हाताकडे बघत परत त्याच्याकडे बघितलं. तुला खरंच असं वाटतंय गुंता होईल? तिच्या डोळ्यात काहीतरी शोधण्याचा तो प्रयत्न करत होता, पण तिने लगेच दुसरीकडे बघितलं. ओके, नाही करणार काही मेस. तिच्या फिरवलेल्या नजरेकडे बघत तोही उठला. बाईक चालवायची आहे? बाईक की पुढे करत त्याने शांतपणे विचारलं. तिने मानेनेच नकार दिला. तिने नकार दिला तसं तो पुढे बसला. आता ते दोघे घरी जाणार होते. आदित्यचं घर इथून थोडं लांब असल्याने त्याने जास्त वेळ लागणार होता. 2:30 वाजून गेलेत. नीट बस, मी फास्ट घेतोय. आदित्यने सांगितलं तसं तिने होकार दिला. आदित्य फुल स्पीडमध्ये बाईक चालवत होता. ती मागे शांत बसली होती. फुल स्पीडने बाईक चालवली तरी अर्धा पाऊण तास त्यांना घरी पोहोचायला लागलेला. इतक्या वेळात दोघेही काहीच बोलले नव्हते. मध्येच तन्वीला झोप आली तेव्हा ती त्याच्या पाठीवर डोकं ठेवून झोपली होती. त्याने मध्येच बाईक स्लो करून तिचे हात स्वतःच्या पोटाभोवती घट्ट करून तिला पाठी नीट बसवलेलं. बाईक फास्ट घेत असला तरी मध्येच तिच्या हातावर हात ठेवून पकड घट्ट करतच होता. तन्वी उठ. बाईक पार्किंगमध्ये घेत त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला. करत तिने त्याच्या पाठीवर तिचा चेहरा घुसळला आणि परत मिठी घट्ट करत झोपली. मी पण कोणत्या माणसाला उठवत आहे? आत्ताच झोपली आहे ही, म्हणजे नगाडे वाजवलेत तरी आता ही उठणार नाही. आदित्य स्वतःशीच पुटपुटला. त्याने बाईक नीट लावली आणि तिला मागच्या मागे पकडून उठायचा प्रयत्न केला. तसं तिने घट्ट मिठी करत परत तिचा चेहरा त्याच्या पाठीवर घुसळला. आज दुसरा दिवस होता जेव्हा ती त्याला मिठी मारून झोपली होती. असं वागून गुंता मी वाढवतोय. दीर्घ श्वास घेत आदित्य पुटपुटला. तिला सावरत त्याने कसं तरी तिची मिठी सैल करत तो बाईकवरून खाली उतरला आणि तिला उचलूनच त्याने आत घेतलं. शांतीला फोन लावून दरवाजा उघडायला सांगितलं आणि मगच त्याने तिला उचलून घेतलं. वहिनी साहेब. तन्वीला असं उचलून घेतलेलं बघून शांतीने काळजीने आवाज दिला. बाईकवरच झोपली ती. तुम्ही पण जाऊन झोपा. आम्ही किती वाजता आलो ते सांगू नका कोणाला, आदित्यने सांगितलं आणि तिचं काहीही न ऐकता तो तन्वीला घेऊन त्यांच्या रूममध्ये गेला. शांती त्यांना जाताना बघून फक्त मान डोलवत उभी होती.